नमस्कार। आज पौष कृष्ण सप्तमी शके 1935 नेताजी सुभाष जयंती सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। आता मोबाईल प्रमाणे गॅस सिलेंडरसाठी पोर्टेबिलिटी सुविधा। प्रॉपर्टी 2014 प्रदर्शनात 650 कोटींची कर्ज मंजूर, तर 543 फ्लॅटची विक्री। आणि वंदना ते पुणे रेल्वे स्थानक शिवनेरीची वातानुकूलित बस सेवा। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी। आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका। नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। गॅस ग्राहकांना आता योग्य सेवा न देणाऱ्या वितरकापासून सुटका मिळू शकणार आहे। केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री वीरप्पा मोहिली यांनी गॅस जोडणीबाबत पोर्टेबिलिटी सुविधा गॅस ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे। ज्याप्रमाणे एखादी मोबाईल कंपनी नको असल्यास ग्राहक दुसरी कंपनी तोच क्रमांक ठेवून घेऊ शकतो, त्याच धर्तीवर आता गॅस ग्राहकालाही आपला वितरक बदलता येऊ शकेल। सुरुवातीला 24 जिल्ह्यामध्ये असलेली ही सुविधा आता संपूर्ण देशभरात उपलब्ध करून देण्यात आली आहे। आता देशातील 480 जिल्ह्यामधील 1400 वितरकांकडे ही सुविधा मिळणार आहे। ग्राहकाला पोर्टेबिलिटीसाठी संबंधित तेल कंपनीच्या संकेतस्थळावर नोंद करावी लागणार आहे। त्यानंतर गॅस वितरकांची श्रेणी समजू शकणार आहे। श्रेणीनुसार ग्राहकानं वितरकाची निवड केल्यानंतर वितरकाकडे याची नोंद करावी लागेल। त्यानंतर वितरकाकडून ग्राहकाला ईमेल पाठवला जाईल। ग्राहकानं जर सध्याच्याच कंपनीच्या दुसऱ्या वितरकाकडे पोर्टेबिलिटी केली असेल तर फक्त आलेला ईमेल घेऊन त्याला दुसऱ्या वितरकाची सेवा मिळेल। पण कंपनी बदलत असेल तर मात्र त्याला आधीच्या वितरकाकडे सिलेंडर आणि वॉल्व परत करावा लागेल आणि त्याची पावती घेऊन नव्या वितरकाकडे संपर्क करावा लागेल। पोर्टेबिलिटी करताना कोणतंही हस्तांतरण शुल्क अथवा अतिरिक्त ठेव द्यावी लागणार नाही। या सुविधेचा ग्राहकांना फायदा होणार आहे। ठाणे महापालिकेतील परिवहन समिती सभापती पदाच्या निवडणुकीतील गोंधळ आणि मिलिंद पाटणकर यांना झालेली मारहाण या प्रकरणी राम नाईक यांनी भारतीय जनता पक्ष कार्यकर्ते आणि नगरसेवकांची मतं जाणून घेतली आहेत। ठाणे महापालिकेच्या परिवहन समितीमध्ये अजय जोशी यांनी बंडखोरी केल्यानं शिवसेनेचा पराभव झाला होता। या पराभवानंतर पाटणकर बंडखोरी मागे असल्याचा आरोप करत शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पाटणकरांना मारहाण केली होती। त्यानंतर 15 दिवस पाटणकर गायब होते। या प्रकरणाचा बराच बभरा झाल्यामुळे भारतीय जनता पक्षानं राम नाईक यांची चौकशी समिती नेमली होती। राम नाईक गेले 2 दिवस या प्रकरणी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि नगरसेवकांची मतं जाणून घेत होते। आज त्यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि सर्वात शेवटी ते मिलिंद पाटणकर यांच्याशी चर्चा करणार आहेत। या चर्चेतील तपशिलाबाबत प्रसारमाध्यमांशी बोलण्यास मज्जाव करण्यात आल्यानं उघडपणे कोणीच याविषयी बोलत नाहीये। या चौकशीवर राम नाईक आपला अहवाल प्रदेश कार्यकारिणीला सादर करणार आहेत। दरम्यान जवळपास 1 महिन्यानंतर मिलिंद पाटणकर प्रथमच महापालिकेत आले होते। यावेळी विविध पक्षातील नगरसेवकांनी त्यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली। जिज्ञासा संस्थेतर्फे 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी सामुदायिक परीक्षेचं आयोजन करण्यात आलंय। जिज्ञासा ट्रस्ट ही संस्था गेली 21 वर्ष शहरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवते। बालशिक्षण हक्क कायद्यानुसार प्रत्येक बालकाला प्राथमिक शिक्षणाचा हक्क दिलाय। दुर्दैवानं परिस्थिती यापेक्षा फारच वाईट आहे। नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या असरच्या माहितीनुसार हे सिद्ध झालंय।
शिक्षण गुणवत्तापूर्ण असावं या दृष्टीनं जिज्ञासानं शालेय विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण या अभियानांतर्गत 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी सामुदायिक परीक्षा आयोजित केली आहे। या परीक्षेत वस्तुनिष्ठ मूल्यमापन करून विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता तपासली जाईल आणि त्याला श्रेणी दिली जाईल। अधिक माहितीसाठी 25403857 या दूरध्वनीवर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय। मुंब्रा येथील लकी कंपाऊंड दुर्घटना प्रकरणात कर्तव्यात कसूर करणाऱ्या पालिका उपायुक्त प्रकाश बोरसे यांच्यावर कारवाई करावी, मोबाईल रेडिएशनचा त्रास रोखावा या आणि अशा विविध मागण्यांसाठी काँग्रेस नगरसेवक संजय घाडीगावकर यांनी आमरण उपोषण सुरू केले। एप्रिल 2013 मध्ये झालेल्या इमारत दुर्घटना प्रकरणात 74 जणांचे बळी गेले होते। या प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याचे कार्यालयीन अहवालात उघड झाल्यानं त्यावर कारवाई करावी, तसंच लकी कंपाऊंड दुर्घटनेबाबत दोषारोप पत्राला दिलेल्या मंजुरीला महासभेत झालेल्या चर्चेच्या अनुषंगानं कार्यवाही करावी, यासाठी हे उपोषण करण्यात आले। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा। महाराष्ट्र कोळी समाज संघ आयोजित भव्य कोळी, आगरी आणि मालवणी महोत्सव, आगरी कोळी समाजाची परंपरा दर्शवणारा दिमाखदार महोत्सव, वाद्यवृंद, लावणी, नृत्य यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल, ठाणेकर तरुणींच्या सौंदर्य आणि बुद्धिमत्तेची ओळख करून देणारी मिस ठाणे ही सौंदर्य स्पर्धा, हिंदी आणि मराठी चित्रपटातील कलावंतांची उपस्थिती आणि परफॉर्मन्सेस, महिलांना लकी ड्रॉच्या माध्यमातून दररोज पैठणी जिंकण्याची सुवर्ण संधी, ज्येष्ठांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आणि बच्चे कंपनीसाठी बरीचशी खेळणी। खास आगरी, कोळी आणि मालवणी खाद्य संस्कृतीची ओळख करून देणारी खाद्य जत्रा दिनांक 18 ते 26 जानेवारी 2014, स्थळ स्वर्गीय अनिल शंकर जाधव मैदान, वृंदावन बसस्थानकासमोर, ठाणे पश्चिम। महाराष्ट्र कोळी समाज संघ आयोजित भव्य कोळी, आगरी, मालवणी महोत्सव, सौजन्य अनंत तरे, अध्यक्ष महाराष्ट्र कोळी समाज संघ, माजी आमदार आणि महापौर ठाणे। श्रीस्थानक वाहिनी, ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी। आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल। आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। रिझर्व्ह बँकेनं 2005 पूर्वीच्या सर्व चलनी नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय जारी केल्यापासूनच व्यापाऱ्यांनी 2005 पूर्वीच्या नोटा स्वीकारणंच बंद केलंय। रिझर्व्ह बँकेनं 2005 पूर्वीच्या 5, 10, 20, 50, 100, 500 आणि 1000 रुपयाच्या चलनी नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय जाहीर केलाय। 2005 पूर्वीच्या नोटा बँकेत जमा करायला लागणार असून बँक त्या बदल्यात नव्या नोटा देणार आहे। मात्र या सर्व नोटा 1 एप्रिल पासून बदलून दिल्या जाणार आहेत, पण व्यापाऱ्यांनी आतापासूनच अशा नोटा स्वीकारणं बंद केलंय। अगदी खाद्यपदार्थ विक्रेत्यांपासून ते कोणत्याही प्रकारची बिलं स्वीकारणारे 2005 पूर्वीच्या नोटा स्वीकारण्यास नकार देत आहेत। अनेकांनी रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानुसार आलेल्या बँकांची कात्रणंही आपल्या दुकानात चिकटवली आहेत। मुळात चलनातील काळा पैसा बाहेर यावा या उद्देशानं ही योजना आखण्यात आली असली तरी त्याचा पहिला फटका मात्र सामान्य ग्राहकालाच बसल्याचं दिसून आलंय। राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागानं वंदना ते पुणे रेल्वे स्थानक अशी शिवनेरीची सेवा सुरू केली आहे। ठाण्यातील वंदना बस स्थानक ते स्वारगेट अशी शिवनेरी बस सेवा सध्या सुरू आहे। या सेवेव्यतिरिक्त ही सेवा सुरू करण्यात आली आहे।
पुणे रेल्वे स्थानकावरून वातानुकूलित बस सेवा सुरू करावी अशी प्रवाशांची वेळोवेळी मागणी होती. प्रवाशांची ही वाढती मागणी लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागानं वंदना ते पुणे रेल्वे स्थानक अशी शिवनेरी वातानुकूलित बस सेवा सुरू केली आहे. कालपासून ही बस सेवा सुरू झाली. या बसचा मार्ग वंदना बस स्थानक, मुलुंड, मेगा हायवे, सोमाटणे फाटा, निगडी, चिंचवड मार्गे पुणे रेल्वे स्थानक आणि परतीचा मार्ग देखील असाच असेल. शिवनेरी बस सेवा सध्या वंदना बस स्थानकावरून सकाळी 7:45, 8:15, 3:15 आणि 4:15 तर पुणे रेल्वे स्थानकावरून 11:15, 12:30, 7:15 आणि 8:15 या वेळेत सुटणार आहे. या बसचं एकेरी प्रवास भाडं 390 रुपये आहे. ठाण्यामध्ये आयोजित प्रॉपर्टी 2014 या प्रदर्शनात ठाणे महापालिकेच्या स्टॉलला उत्कृष्ट माहिती देणाऱ्या स्टॉलचं पारितोषिक मिळालंय. 17 ते 20 जानेवारी दरम्यान आयोजित प्रॉपर्टी 2014 गृहविक्री प्रदर्शनात विविध स्टॉल्स उभारण्यात आले होते. या स्टॉलच्या गटानुसार विविध पारितोषिकं जाहीर करण्यात आली आहेत. या प्रदर्शनात गाला ग्रुपच्या स्टॉलला उत्कृष्ट माहिती देणाऱ्या स्टॉलमध्ये 2रा क्रमांक मिळालाय. उत्कृष्ट स्टॉलचा पहिला पुरस्कार रुनवालला तर 2रा पुरस्कार सोहम ग्रुपला मिळाला आहे. या प्रदर्शनात प्रथमच सहभागी झालेल्या निर्वाणच्या स्टॉलला प्रथम तर प्रख्यातच्या स्टॉलला 2रा पुरस्कार मिळालाय. उत्कृष्ट गृहवित्त स्टॉलचा पुरस्कार ICICI बँकेला मिळालाय. उत्कृष्ट ग्राहकाभिमुख स्टॉलचा प्रथम पुरस्कार तिरुपती ग्रुपला तर श्री सच्चिदानंद ग्रुपला 2रा पुरस्कार मिळालाय. या प्रदर्शनात उत्कृष्ट नव्या उपक्रमाच्या स्टॉलचा प्रथम पुरस्कार कल्पतरूला तर 2रा पुरस्कार निर्वाणला जाहीर झालाय. ठाण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रॉपर्टी 2014 प्रदर्शनात 650 कोटी रुपयांचं कर्ज विविध अर्थसंस्थांनी मंजूर केलं तर 543 फ्लॅटची नोंदणी झाली. ठाण्यामध्ये 17 ते 20 जानेवारी दरम्यान प्रॉपर्टी 2014 या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रदर्शनाला फ्लॅट खरेदी इच्छुकांनी मोठा प्रतिसाद दिला. 4 दिवस चाललेल्या या प्रदर्शनात 40 पेक्षा अधिक विकासकांचे 300हून अधिक प्रकल्प विक्रीसाठी उपलब्ध होते. यासोबत 20 पेक्षा अधिक गृहकर्ज देणाऱ्या संस्थांचाही या प्रदर्शनात समावेश होता. यंदा प्रथमच परवडणारी घरं उपलब्ध व्हावी यासाठी खास भिवंडीतील प्रकल्पांकरता एक विशेष दालनही उपलब्ध करून देण्यात आलं होतं. या सर्वाला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद लाभला. या प्रदर्शनाला 92,573 ग्राहकांनी भेट दिली. यातील 543 ग्राहकांनी घरासाठी नोंदणी केल्याचं महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीजचे सचिव जितेंद्र मेहता यांनी सांगितलं. या प्रदर्शनातील 20 गृहकर्ज देणाऱ्या संस्थांनी जवळपास 650 कोटी रुपयांची कर्ज मंजूर केली.